नमस्कार, माझे नाव प्रसाद राजेंद्र काकडे आहे. मी संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर या शाळेत शिकतो. मी इयत्ता 9वी मध्ये आहे. मी आज महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजकार्य हे मी अर्जुनच्या कथेतून तुमच्या समोर सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. एका लहानशा गावात एक मुलगा राहत होता, अर्जुन. तो गरीब कुटुंबात जन्माला आला, पण त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण समाजात अजूनही जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात होते. अर्जुनला लहानपणापासूनच शिकायची खूप इच्छा होती, पण गावातील काही उच्चवर्णीय लोक त्याला शाळेत बसू देत नव्हते, म्हणून तो निराश झाला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला 3 महानायकांच्या गोष्टी सांगितल्या: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिला होता महात्मा फुले. अर्जुन, तुला माहित आहे का, आपल्या सारख्यांना पहिले शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण हे सर्व बदलले एका व्यक्तीने. त्या थोर व्यक्तीचे नाव होते महात्मा ज्योतिराव फुले. ते म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी व मागासवर्गीयांसाठी पहिली शाळा सुरू केली. पण बाबा, हे कसे शक्य झाले, अर्जुनने विचारले. तेव्हा त्याच्या वडिलांनी उत्तर दिले की त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंनी देखील त्यांना साथ दिली. अक्षरशः सावित्रीबाई फुले गावातून जात असताना लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे, चिखलफेक करायचे, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी ठरवलं, शिक्षण हे मिळायलाच हवे. हे ऐकून अर्जुनला जाणीव झाली, जर माझ्या शिक्षणासाठी एवढ्या महान व्यक्तींनी लढा दिला आहे, तर मग मी का मागे हटू, असा विचार अर्जुनने केला. दुसरा होता शाहू महाराज. अर्जुन मोठा झाला, शिकू लागला, पण त्याच्याकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते. तो नाराज झाला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला राज्यश्री शाहू महाराजांची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, शाहू महाराजांनी गरीब लोकांसाठी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व शिष्यवृत्ती सुरू केली होती. पण बाबा, शाहू महाराज कोण होते, अर्जुनने विचारले. तेव्हा त्याच्या वडिलांनी उत्तर दिले की ते कोल्हापूरचे राजा होते, पण त्यांना आपल्यासारख्या गरीब लोकांची भावना व परिस्थिती ते जाणून होते. ते म्हणायचे की समाजात जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत लोकशाही येणारच नाही. म्हणून त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले व गरीब लोकांची मदत केली. हे ऐकून अर्जुनने ठरवले, बाबा मी हार मानणार नाही, बाबा मी हार मानणार नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा संकल्प अर्जुनने केला. तिसरे होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्जुन मोठा झाला, अर्जुनचं शिक्षण पूर्ण झालं. आता तो एका नोकरीसाठी अर्ज करत होता, पण गावातील काही लोक त्याला म्हणत, अरे बाबा, तू मागासवर्गीय आहे, कोण तुला संधी देणार. तेव्हा तो नाराज झाला व रडू लागला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळ घेतले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अर्जुन, तुला माहित आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अक्षरशः शाळेत पाणी देखील प्यायला मिळत नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उच्च शिक्षण घेतले, संविधान लिहिले आणि देशाला समतेचा मार्ग दाखवला. ते म्हणायचे, उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे शिक्षण आणि संघर्षाने सर्व काही बदलू शकते का बाबा, अर्जुनने विचारले. तेव्हा त्याच्या वडिलांनी उत्तर दिले, होय, अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला समान हक्क मिळवून दिला. आज आपण त्यांच्या मोकळेपणाने जगतोय. हे ऐकून अर्जुनच्या अंगात ऊर्जा संचारली व त्याला नवीन प्रेरणा मिळाली. अर्जुनने जिद्दीने तयारी केली व सरकारी नोकरी मिळवली. आज तो त्याच गावात शिक्षण आणि समानतेचा प्रचार करत आहे. गावाचा बदल, त्या गावात खूप मोठा बदल झाला होता. अर्जुनची प्रेरणा घेऊन अनेक मुले शिकू लागले. मुलींना देखील शिक्षणाची संधी मिळाली. समाजात विषमता हळूहळू कमी होत चालली. हे फक्त शक्य झाले महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे. निष्कर्ष, आपण ही प्रेरणा घ्यायची का. जर अर्जुन यशस्वी होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. जर आपण या थोर व्यक्तींचे विचार जर आपल्या मनात रुजवले तर आपणही हा समाज बदलू शकतो. म्हणून ठरवूया, उठू, शिकू, संघर्ष करू आणि नवा भारत आपण घडवूया. जाता जाता फक्त एवढेच म्हणून जाईल की, मिट्टी से सोना बनाने का हुनर है जिनके पास, सपनों को सच करने की लगन है उनके साथ. मिट्टी से सोना बनाने का हुनर है जिनके पास, सपनों को सच करने की लगन है उनके साथ. मिट्टी से सोना बनाने का हुनर है जिनके पास, सपनों को सच करने की लगन है उनके साथ. मिट्टी से सोना बनाने का हुनर है जिनके पास, सपनों को सच करने की लगन है उनके साथ. महात्मा फुले, शाहू महाराज और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैसे व्यक्तिमत्व बनते हैं कभी कभी, जो अपने कर्मों से लिखते हैं इतिहास, जो अपने कर्मों से लिखते हैं इतिहास. जय हिंद, जय भारत.
धन्यवाद. जोरदार टाळ्या. यानंतर 2 सादरीकरण होणार आहेत आणि त्यानंतर शहीद भगतसिंग युवा मंच या दुपारच्या सत्राला आपण सुरुवात करतोय. या युवा मंचाचे उद्घाटन NI काळे सर परभणीहून आलेत. त्यांना विनंती आहे की आपण विचार मंचाकडे यायचंय. या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विठ्ठल घुले सर, त्याचसोबत अनिल कुमार साळवे सर यांना पण विनंती आहे की आपण सभागृह 2 कडे यायचंय. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्मिता रामेश्वर खराबे, संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर इथे मी शिकते. इयत्ता 7वी मध्ये मी शिकत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण तर 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. आणि धान्या वाघाला सामोरे जातो आणि उभा पाडतो, त्यांचं नाव संभाजी. या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याची तोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. आज मी त्यांच्या जीवनावर तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रामाणिक पहारेकरी. एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खूप दूर होता. दिवस मावळा थोडाच अवधी राहिला होता. साहजिकच वाटेत असलेल्या गडीवजा या किल्ल्यावर त्यांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात ते त्यांच्या सहकार्यांसोबत तिथे पोहोचले. तिथलाही दरवाजा बंद झाला होता, कारण दिवस मावळला होता. आता काय करायचं असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला होता. महाराज सोबत होते, ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. किल्ल्याचे दरवाजे बंद पाहून महाराज पुढे सरसावले आणि म्हणाले, कोण आहे तिकडे? दार उघड. तेव्हा तिकडून एक आवाज आला, तुम्ही कोण आहेसा? पहारेकरांनी दरडावून विचारले. दरडावूनचा स्वर ऐकताच महाराजाला हसू आले, परंतु महाराज हसू दाबत महाराज म्हणाले, आम्ही महाराज आहोत. तो महाराजांनाच ओळखत नव्हता, तर त्यांच्या आवाजाला तरी कुठून ओळखला? त्याला वाटलं की कोणत्या तरी शत्रूची चाल आहे. तो महाराजाचं नाव घेऊन आत घुसायचं बघत आहे. तो विचार करतच होता की तेवढा शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, अरे उघड की दरवाजा. तो म्हणाला, दार उघडाय जमणार नाही पाहुणा. सांच्या पासून ते तांबडं फुटूस तर दार उघडायचं ना, असा शिवाजी महाराजाचा हुकूम आहे. आणि ते चौथाचा हुकूम कधीच मोडायला सांगत नाही. समधी म्हणतात, कोणी बी लुंगे सुंगे येईल आणि महाराजांचं नाव घेऊन दार उघडायला लावाल, एवढा आम्हाला कळना आहे. तेव्हा तुम्ही कुणी बी असा, रातभर बाहेरच बसा. दिस उजाडल्यावर बघू तुम्ही कोण असाल ते. महाराजांकडे तर कोणता पर्याय पण उरला नव्हता. त्यांना स्वतःचा शिरस्ता सुद्धा मोडायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी अख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली की किल्ल्याचे दरवाजे उघडायला लागले. पहारेकराला कळाले की रात्रीचे पाहुणे दारातच आहे. तेव्हा त्यांची खातरजमा केली. त्यांना आत घेतले. चौकशी करताना पहारेकराला कळाले की आपण ज्यांना दरवाजावर रात्री अडवले होते ते खरोखर शिवाजी महाराज होते. तेव्हा त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला होता. भीतीने चेहरा पांढरा पडला होता. त्याची अवस्था शिवाजी महाराजांच्या लक्षात आली होते. ते शांत पावलाने त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, तुमच्यासारखे प्रामाणिक सहकार्याच्या जीवावर आमचे स्वराज्य उभे आहे. आणि त्याच्या पाठीवर शाबसकीची थाप दिली आणि स्वतःच्या गळ्यातील कंटा काढून त्याच्या गळ्यात घातला. या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की आपल्याला मिळालेले काम आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि आपण केलेला नियम आपणही मोडला नाही पाहिजे, दुसऱ्यालाही मोडू दिला नाही पाहिजे. विजेसारखी तलवार चालवणे गेला आणि त्याच्या छातीनं हिंदुस्थान हलवणे गेला. वाघेनं खाणे अफजल खानाला फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना दळून गेला. असा माझा राजा शुभ होऊन गेला. जाताना मनावसे वाटते मराठ्यांनी जिजाऊ आणि शिवरायांना वाटून घेतले. जिजाऊ आणि शिवरायांना दलितांनी बांधून ठेवले. रमाईच्या भीमरायांना अण्णाभाऊ फक्त आमचे मातंगाने गायली गाणी. अहिल्यादेवी फक्त होळकरांचीच राणी. ज्योतिरावांना न्यायला गोळा झाले सारे माई.
आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच झाली बघा होळी, इथंच झाली बघा होळी. जर आपल्याला समाज सुधारायचा असेल तर आपल्याला शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे. धन्यवाद. किड्स स्कॉलर वर्ल्ड इंग्लिश स्कूल इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी मी समता संघटना गवई अण्णाभाऊ साठे यांची जीवन कथा सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. जग बदल घालून निघाव, जग बदल घालून निघाव, सांगून गेले मधभीमराव, सांगून गेले मधभीमराव. परिवर्तनाच्या वादळावर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात खूप मोठा संघर्ष करावा लागला. ते केवळ दीडच दिवस शाळेत गेले असेल तरीही ते स्वतःच्या अखंड ज्ञान साधनेने अनेक ग्रंथ संपदा लिहिल्या. जसे की फकीरा, चित्रा, मंगला, माकडीचा माळ, गुलाम, तारा, रानगंगा, संघर्ष, डोळे मोडीत राधा चाले अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच लोकनाट्यही लिहिले. जसे की अकलेची गोष्ट, खापरा चोर, त्याप्रमाणे वीरकथाही लिहिल्या. त्यांनी जगप्रसिद्ध छक्कड सुद्धा लिहिली. जसे की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली अशी खूप मोठी ग्रंथ संपदा लिहिल्या. अशा या साहित्यिक सम्राटाचे 18 जुलै 1969 रोजी मुंबईला निधन झाले. अशा या लोकशाहीला मी त्रिवार वंदन करते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है, पूरा हिंदुस्तान चलता है. गुलामगिरीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षणाची गुरुकिल्ली महत्वाची हे बाबासाहेबांना कळलं होतं. त्यामुळे त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. ज्या 2 पदव्या मिळवायला 7 वर्ष लागतात त्या बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमध्ये मात्र 18 वर्षात मिळवल्या. शिक्षणाने भारतात परत आले. भारतात काय, या भारतात महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उच्चाट मांडला होता. बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणलोट्यावर पाणी पिण्यास व पाणी भरण्यास अधिकार नव्हता. अवधी छप्परपशी पूर्व ढोरं पाणी पितात, तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास बचाव. 1923 साली बोले प्रस्तावात तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. असे असताना सुद्धा गरीबास अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हतं. हे करताच अरबीमराव बघा गरजला, अरबीमराव बघा गरजला, गरीबाचा प्रश्न मांडण्याला, तिचा हक्क मिळवून देण्याला अरबीमराव निघाला महार दिशेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. यानंतर शेवटचं नृत्य होईल या ठिकाणी आणि त्यानंतर आपण शहीद भगतसिंग युवा मंचाच्या सर्व कार्यक्रमाकडे वळणार आहोत.
खूप छान. 19व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचा आज तिसरा दिवस. एक गीत राहिलंय छोट्या मुलाचं. तत्पूर्वी आपण जे दुपारचं सत्र घेतोय शहीद भगतसिंग युवा मंच, या मंचाखाली आपण 4 सत्र घेत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला उद्घाटन सत्र. माननीय NI काळे सर यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचंय. प्रमुख पाहुणे प्राचार्य विठ्ठल घुले सर यांना पण विनंती करतो की आपण पण मंचाकडे यायचंय. त्यासोबत अनिल कुमार साळवे सर, मंच संयोजक शाहीर वसुधा कल्याणकर आणि कॉम्रेड मधुकर किल्लारे यांना पण विनंती करतो की आपल्या सत्राचं जे काही संयोजन आहे ते करायचे. नमस्कार, माझे नाव यदांशी भविष्याची. आपल्या समोर एक भीमगीत सादर करणार आहे. तुमच्यासाठी एकदा दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्टार्ट. शिवरायाने शिकविला तलवारीचा भाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यात लढाव आहे. माठाई मरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. एक ताराय गडावर एक चौदार तळ्यावर. एक चौदार तळ्यावर. राजाभिषेक झाला, राजाभिषेक झाला. माडी घोषित केला, माडी घोषित केला. बड़ी भीड़ चाहते ले
शिक्षणाच्या प्रवाहातील मग अडथळा कोण आहे? शिक्षक आहे की विद्यार्थी आहे? मी 14 वर्ष शिक्षक राहिलेलो आहे. मग काय मला दोष देणार तुम्ही? मग विद्यार्थ्यांना देणार आहे. शिक्षणाच्या प्रवाहातील सगळ्यात मोठा अडथळा कोण असेल तर तो आहे इथला अभ्यासक्रम. तुम्हाला आम्हाला निष्कारण शाळेमध्ये हिटलर शिकवला. हिटलरची काही गरज होती नाही. शाळेमध्ये असताना तुम्हाला बॉम्बस्फोट शिकवले, तुम्हाला युद्ध शिकवलं, पहिलं महायुद्ध शिकवलं, दुसरं महायुद्ध शिकवलं, पोखरण शिकवलं, नागासाकी हिरोशिमावर बॉम्ब पडले, किड्या मुंग्यासारखी माणसं मेले, सगळे स्फोट बॉम्बसट युद्ध. बुद्धाच्या देशामध्ये तुम्हाला युद्धाच्या गोष्टी शिकवल्या. मला अजून या धड्यांचा शोध लागत नाही की ह्याचे लेखक नेमकं कोण आहेत. लाकूड तोड्याची गोष्ट माझ्या वडिलांच्या काळातही होती, मलाही होती, आणि मला वाटतं आता तुम्हालाही आहे छोट्या मुलांना. त्या लाकूड तोड्याचा शोधच लागत नाहीये. तो लाकूड तोड्या एका नदीच्या काठी गेला, झाड तोडत होता आणि त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. मग कोण प्रगटलं? देवी प्रगटली. आता लाकूड तोड्या त्याला पावता येत नसेल का? हा एक प्रश्न आहे. कुऱ्हाड पाण्यात पडली आणि देवी अवतरली आणि देवी म्हणे काय झालं बाळा? तर म्हणे माझी कुऱ्हाड पडली. तर देवीने पहिली कुऱ्हाड काढली कोणती? चांदीची. तो प्रामाणिक होता. तो काय म्हणला? ही माझी नाही. दुसरी कुऱ्हाड काढली, जी काय काढली असेल सोन्याची वगैरे, तो म्हणला नाही. देवी म्हणाली की तू किती प्रामाणिक आहेस, ही लोखंडाची, चांदीची, सोन्याची तुला सप्रेम भेट. मागच्याच पानावरती आपल्याला धडा आहे, वृक्षवल्ली आमास वैरे. तुकाराम महाराज म्हणतात झाडावर प्रेम करा. आणि देवी साक्षात त्याला काय म्हणते की तू झाड तोडतोस, तू किती प्रामाणिक आहेस. असे आमच्या अंगावरती धडे, आमच्या माथ्यावरती हे लादलेले धडे आहेत. आणि हजारो लाखो लाकूड तोडे तुमच्या आमच्यासारखे D.Ed, PhD, MPhil 10 डिग्र्या घेऊन त्याच तळ्याकाठी वाट बघत बसले की आमच्यासाठी सध्या सुद्धा कधीतरी देवी अवतरेल का, ती म्हणेल का चल आता मी तुला नोकरी देते. असे लाकूड तोडे कित्येक वणवण भटकतायत, पण आमच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार कधी घडत नाहीयेत. हे लादलेले धडे आहेत, हे काल्पनिक धडे आहेत. ससा कासवाची गोष्ट तेव्हाही होती, आताही आहे. आणि आम्हाला वरतून सांगितलं जातं, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये अभ्यासात्मक आमच्यामुळे विश्लेषण केलं जातं की आपल्या देशात शास्त्रज्ञ होत नाहीत. बरं का, आपल्या देशात शास्त्रज्ञ होत नाहीत. तुम्ही आम्हाला ससा कासवांची गोष्ट शिकवता, एक पाण्यातला प्राणी, एक जमिनीवरचा प्राणी, आणि दोघांची शर्यत लावतात. बरं, ससा इतका पळणार आहे तरी कासवालाच हा लेखक जिंकवतो, आणि आम्हीही म्हणतो की कासव जे आपण स्वतः कासवामध्ये शोधतो. आणि ते त्यांचंही मत आहे की तुम्ही कासवासारखे मंद नाही तर मतिमंद व्हा, जिंकू नका, हरत राहा, झोपत राहा. जिंकायचं असेल तर सशासारखं शांतपणे झोपून राहा, जिंकू नका. हे धडे तुमच्या आमच्या अंगावरती लादले. 4थीच्या पोराला काय शिकवायची गरज आहे? आवाज चालली पंढरपुरा येशी पासून येती घरा. ह्या धड्यांची काय गरज आहे? मला तर ना ते भूमितीचे धडेच कळत नाहीत. भूमिती का शिकवली? ते लसावी मसावी मी पळून जायचो. ते आम्ही सगळ्या खिडक्या तोडल्या शाळेच्या. लसावी मसावी मी माझ्या वडिलांसोबत जगत असताना माझ्या वडिलांच्या बटव्यामध्ये कधीच लसावी मसावी आली नाही. 10 रुपयासाठी तरसत राहिले. 10 रुपयाच्या नोटा त्यांना दाखवल्या नाही शाळेमध्ये. लसावी मसावी पायथागोरस, ज्या गोष्टी आम्हाला शिकवायला नको होत्या त्या गोष्टी आमच्यावर ते लादून टाकल्या आणि आमच्यावरती परत ब्लेम केला की आमच्या या तरुण पिढ्यांमध्ये शास्त्रज्ञ निर्माण होत नाहीत. कारण तुम्हाला टेक्निकल गोष्टींचं नॉलेजच दिलं नाही. आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, तुमच्या खिशात पण टेक्नॉलॉजी आहे. म्हणून करोडोचं पॅकेज घेऊन आज मुलं, ते पण त्यांचीच मुलं, सदाशिव पेटीतली मुलंच आता अमेरिकेमध्ये आहेत, करोडोचं पॅकेज घेतात. आणि आपण अजून D.Ed, B.Edच करतो. ज्या D.Ed, B.Edचे सगळे कॉलेज बंद झाले.
शैक्षणिक धोरण अत्यंत चुकीचे आहेत आणि 700 पेक्षा शेतकरी दिल्लीच्या आंदोलनामध्ये मेले. 700 पेक्षा शेतकरी आणि आमच्या देशाची ओळख ही कृषीप्रधान राष्ट्र आहे. आमची ओळख पुसण्याचं कार्य आता फार मोठ्या जोमाने चाललेलं आहे. वरून त्यांच्यावरती ब्लेम केला की या आंदोलनामध्ये खलिस्तानी घुसलेले आहेत म्हणून कित्येक लोक आज जेलमध्ये आहेत, शेतकऱ्यांची लेकरं. आता ही गोष्ट फार भयंकर आहे. त्यापेक्षा भयंकर गोष्ट सांगतो आणि थांबतो की दिल्लीमध्ये सर्वात मोठ्या जेल बांधण्याचं काम चालू आहे. दिल्लीमध्ये ही बातमी कुठेच फ्लॅश होत नाहीये, कुठल्याच पेपरात मला वाचायला मिळणार नाही. दिल्लीमध्ये सर्वात मोठा जेल बांधण्याचं काम आहे. ती कोणासाठी तयारी चालली? आज शेतकऱ्यांच्या लेकरांनी आंदोलन केलं, त्याला खलिस्तानी म्हटलात. उद्या तुम्ही नोकरी मागत जर रस्त्यावर आलात तर तुम्हाला आतंकवादी म्हणणार नाही, त्याची काय गॅरंटी आहे? म्हणून हे जेल बांधण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून हे जेलचे दरवाजे तोडण्यासाठी या किल्ल्या ज्या असतात ते असते साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनाची यासाठी गरज असते की आम्हाला किल्ल्या तयार करावे लागतील. मी जे काही चित्रपट करतो तर ते चित्रपट माझे तुमचे आयटम सॉंग्सवाले चित्रपट नसतात, म्हणून तुम्ही मला जास्त ओळखत नसाल. पण गुगलवर माझं नाव टाकलं अनिल कुमार साळवे तर माझ्या चित्रपटाचं येईल. माझ्या चित्रपटाला अमेरिकेचा पुरस्कार भेटलेला आहे, ज्याचं नाव आहे ग्लोबल अडगाव. गुगलवरती बघा, 2 महिन्यानंतर रिलीज आहे. सयाजी शिंदे यांना घेऊन केलेला चित्रपट आहे. आता सैराटमधल्या हिरोला घेऊन मी थर्ड आय नावाचा चित्रपट केला. आता हे दोन्ही चित्रपट लागोपाठ रिलीज होणार आहेत. 15 ऑगस्ट नावाची शॉर्ट फिल्म आहे, यूट्यूबला आहे, ज्याला न्यूली लंडनचा अवॉर्ड आहे. तू जरूर बघा. 20 मिनिटाची फिल्म आहे की कुठे आहे स्वातंत्र्य छोट्याशा मुलाला सुद्धा. तो 15 ऑगस्टला सुद्धा तिरंग्याचा निषेध करतो, कारण त्याला अंगावरती गणवेश मिळत नाही. गणवेशसाठी संघर्ष करतो आणि त्याची आई वेश्या असते. त्या वेशेला देह विक्रय करावा लागतो त्या मुलाच्या गणवेशासाठी. असा तो विषय मांडलेला आहे. हे सगळे पुरोगामी विषय चित्रपटामधून आले पाहिजेत. माझं मत आहे की नाटकासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागतं. मी अनेक वर्ष नाटक केले. नाटकासाठी थिएटरमध्ये जावं लागतं, पण सिनेमा हा तुमच्या खिशात आलेला आहे, घरात घुसलेला आहे. तर मला वाटतं की आमच्या विचारांना सुद्धा खिशात आणि घरात घुसावं लागेल, म्हणून मी चित्रपट निवडलेला आहे. तुमच्यापैकी बरेच कलाकार ज्यांना आवडत असेल चित्रपट वगैरे ते जरूर या, मला भेटा. मी तुमच्यामधल्याच काही तळागाळातल्या कलाकारांना संधी देण्याचं काम करतो. माझ्या चित्रपटातले हिरो हिरोईन तळागाळातलीच आहेत. ज्यांना संधी मिळत नाही, जे वर्तुळाच्या बाहेरचे आहेत, त्यांच्यासाठी मी वर्तुळ निर्माण करण्याचं काम करत आहे. जरूर यावं, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. ग्लोबल आडगाव आम्ही सर एकांकिक पासून आम्ही ते बघत आलोय आणि सरांच्या एकांकिका आम्ही बघतच देवगिरी कॉलेजला मोठं झालो. तर सरांनी आम्ही नाटकातून सरांना ओळखत होतो, आज वक्तृत्वातून सरांची ओळख झाली. सरांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या सत्राचं उद्घाटन केलं. यानंतर आपण परिसंवादाकडे वळत आहोत. परिसंवादाचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कष्टकरी बहुजनांच्या हद्दपारीचं कारस्थान. या सत्राचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट काही कारणास्तव उपस्थित नाहीत, त्यामुळे मी शाहीर वसुधा कल्याणकर यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. डॉक्टर शाहीर वसुधा कल्याणकर या सुद्धा विद्यार्थी चळवळीतून AISF मधूनच घडलेले आहेत. सध्या त्या स्त्री अभ्यास केंद्रामध्ये PhDचं संशोधन करतायत, म्हणून मी वसुधा शाहीर कल्याणकरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. आणि आपण आता या परिसंवादाकडे पुढे वळूया. यानंतर मी या विषयावर आपली मांडणी करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFIच्या राज्य सचिव म्हणून काम करणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागात संशोधन करणारे रोहिदास जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. 19व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या सत्राचे अध्यक्ष कल्याणकर मॅडम, साळवे सर, माझे चळवळीतील सहकारी वैभव आणि प्रथम, आणि संचलन करणारे साथी नितीन. आजचा आपला विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण. हे बहुजन लेकरांना या सगळ्या शिक्षण प्रक्रियेतून बाहेर
फेकणारं कसं आहे, त्याच्यावरचं एक विवेचन आपल्याला करायचं आहे. या विषयातले काही मुद्दे मांडण्याच्या आधी मी आपल्यासमोर सध्याच्या एज्युकेशनवरचे काही आकडे सादर करू इच्छितोय. देशामध्ये ज्या एकूण शाळा आहेत त्यामध्ये 42% शाळांना आज कंपाऊंड नाही आहे. 45% शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी वेगळी खोली नाही आहे, म्हणजे मुख्याध्यापकाची कॅबिन. 80% शाळांमध्ये लाईटचा पुरवठाच नाही आहे. 13% शाळांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा नाही आहे. 18% शाळांमध्ये ग्रंथालय नाही आहे. 95% शाळांमध्ये ग्रंथपाल नाही आहे. 40% शाळांमध्ये खेळाचं मैदान नाही आहे. 72% शाळांमध्ये संगणक नाहीत. उरलेल्या 28% 14% शाळांमध्ये संगणक चालत नाहीत. फक्त 9.5% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. 70 ते 72% शाळांमध्ये प्रयोगशाळा नाही आहेत. 44% शाळांमध्ये स्वच्छतालय नाही आहे. आणि विशेष म्हणजे 44% शाळा अशा आहेत ज्या ठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था नाही आहे. 5वीतल्या 52% विद्यार्थ्यांना दुसरीतला धडा वाचता येत नाही. 5वीतल्या 49% विद्यार्थ्यांना 2 अंकाची गणितही करता येत नाही. हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचं वास्तव आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्यासमोर उभं टाकलेलं आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा झाली. अनेक माध्यमातून ते आपण पाहिलेलो आहेत. नवीन शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीनं आपल्यासमोर उभं करून दाखवलं गेलं, खरं तर आपल्याकडे एक मन आहे, दुरून डोंगर साजरं. त्या पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरण काहीतरी वेगळी शिक्षणामध्ये क्रांती घेऊन आलेलं आहे असं सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस मांडलं. नवीन शैक्षणिक धोरण आणलं केव्हा आणि कशा पद्धतीनं आलं? ते आणलं जुलै 2020 मध्ये, जेव्हा की संपूर्ण देशभरामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये महामारी चाललेली होती. कोरोना महामारीचा आपण सगळे त्या ठिकाणी त्याच्याशी लढत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इथल्या राज्यकर्त्यांनी केंद्र सरकारनं मागच्या दारातून हे धोरण आणलं. हे धोरण आणत असताना भारतीय संविधानाच्या या सगळ्या संरचनेमध्ये कुठल्याही धोरणावर चर्चा होणं अपेक्षित असतं, परंतु त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये चर्चेला ते ठेवलं नाही. केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडून त्याला त्यांनी मान्यता मिळवून घेतली. 2019 मध्ये, जून 2019 मध्ये तो जनतेसाठी खुला करण्यात आलेला होता. परंतु जेव्हा आपण एखादा ड्राफ्ट खुलं करतो जनतेसाठी, या भारतातल्या संविधानानं या देशातल्या 22 राज्यांना 22 भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि ड्राफ्ट आमच्या समोर येतो हिंदी आणि इंग्लिशमध्ये. म्हणजे उरलेल्या 20 भाषा बोलणाऱ्या लोकांपासून हे ड्राफ्ट तुम्ही दूर ठेवलं, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काही सूचना गेलेल्या होत्या. शिक्षण तज्ज्ञांचं मत त्याच्यामध्ये नाहीये. विद्यार्थी संघटना म्हणून आज आपण त्याच्यावर चर्चा करतो, विद्यार्थी संघटनांचं मत त्यांनी घेतलेलं नाहीये. अशा परिस्थितीत किमान संसदेमध्ये तरी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, परंतु ती चर्चा काही झालेली नाहीये. दुसरी गोष्ट, हे धोरण आणत असताना आपल्या सरकारनं एक गोष्ट फार मजेशीर सांगितली बघा, की आम्ही काय करतोय, हे धोरण आणत असताना शिक्षणामधल्या गळतीचं प्रमाण कमी व्हावं याच्यावर आमचा भर असणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडू शकत नाहीयेत, पण या विषयाच्या अनुषंगानं काही पॉइंट्स आपल्या समोर मांडणं फार गरजेचं आहे. बघा, गळतीचं प्रमाणावर ते म्हणजे त्या सगळ्या प्रमाणाला कमी करण्याचं त्या ठिकाणी भाष्य करत आहेत. वास्तव काय? 12वी पर्यंत शिक्षण घेण्याची जी संधी आहे, विशेष करून बहुजन वर्गाची भाषा आपण करतो, त्याचं वास्तव काय? एसटी या कॅटेगरीतून केवळ 6% विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळते. एससी या कॅटेगरीतून केवळ 8% विद्यार्थी 12वी पर्यंत शिक्षण घेऊ शकतात. मुस्लिम समुदायातील केवळ 9% विद्यार्थी 12वी पर्यंत शिक्षण घेऊ शकतात. आणि ओबीसी मधला फक्त 10% विद्यार्थी 12वी पर्यंतच्या शिक्षणापर्यंत जातोय. इतर सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर शाळा सोडावी लागते, शिक्षण सोडावं लागते. हे आजचं वास्तव आहे. आणि या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आपण शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचं स्वप्न
जे क्रांतीज्योतींनी पाहिलं होतं, महात्मा फुलेंनी पाहिलं होतं, बाबासाहेबांनी पाहिलं होतं आणि त्यानंतर शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांनी पाहिलेलं होतं, त्या स्वप्नापर्यंत आपण जाऊ शकणार नाहीयेत. एकीकडे शिक्षणातली गळती तुम्हाला थांबवायची आहे आणि दुसरीकडे यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, एखादा विद्यार्थी 6वीच्या वर्गामध्ये गेला, आता त्याचं स्ट्रक्चर नाही सांगणार आपण की आधी हे स्ट्रक्चर होतं आणि आता नवीन स्ट्रक्चर वगैरे आलेलं आहे. या सगळ्या भानगडी त्यांनी बहुजनांच्या लेकरांना शिक्षणातून बाहेर फेकण्यासाठीच केलेल्या आहेत. हे आमचं ठाम म्हणणं आहे. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही शिक्षणातली गळती थांबवण्याची जेव्हा भाषा करता तेव्हा तुम्ही 6वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तो शिक्षणातून कसा बाहेर पडेल याची तरतूद कायदेशीर करताय. म्हणजे 6वीचा विद्यार्थी शिकत असताना त्याला तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कुठेतरी काहीतरी प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही ते शिक्षण देणार व्यावसायिक, आणि व्यावसायिक देखील शिक्षण कशा पद्धतीनं द्यायचंय, जातीवर आधारित ती सगळी कामं असतील, या सगळ्या भानगडी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. मुद्दा हा आहे की या देशामध्ये 14 वर्षाच्या आतल्या विद्यार्थ्यांना कामावर ठेवणं हा सक्तीनं गुन्हा आहे आणि तुम्ही 12 वर्षाच्या विद्यार्थ्याकडून प्रशिक्षणार्थी होण्याची अपेक्षा ठेवताय. म्हणजे याच ठिकाणी 6वीच्या वर्गामध्ये गेल्याच्या नंतर पहिला पॉइंट येतो, तो विद्यार्थी शिक्षणातून बाहेर फेकला जाईल. पुढची गोष्ट, तुम्ही डिग्री 4 वर्षाची केली, त्याच्यामध्ये खरं तर 4थं वर्ष वाढवणं गोरगरीब घटकातून आलेले विद्यार्थी, तळागाळातून आलेले विद्यार्थी, दुर्गम आणि मागास भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना 4 वर्षाची डिग्री ही परवडत नाही. आता याच्यामध्ये सरकारनं अजून गफलत काय केली, त्यांनी बोलताना सांगितलं की विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगलं विकसित व्हावं म्हणून आम्ही 4 वर्षाची डिग्री करतोय. परंतु 1 वर्ष शिक्षण घेतल्याच्या नंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र देणार. म्हणजे मला जर वाटलं ठीक आहे मी BSc ला ऍडमिशन केलेलं, पहिलं वर्ष शिकून मी आपलं घरी बसतो आता थोडं, तर प्रमाणपत्र देणं म्हणजे कायदेशीर शिक्कामोर्तब केलेलं ड्रॉपआउटला. 2रं वर्ष शिकल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही डिप्लोमा घेऊन बाहेर पडू शकता. याचा अर्थ काय होतो की तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर कायदेशीर तरतूद केली आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ नये आणि त्याच्यातून तुमची त्या ठिकाणी गळती व्हावी. असे वेगवेगळे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. म्हणजे ड्रॉपआउटला कायदेशीर मान्यता देणं हा या देशाशी, या देशामध्ये संविधानानं दिलेला जो अधिकार आहे आम्हाला, त्या सगळ्या अधिकारासोबत या आत्ताच्या राज्यकर्त्यांनी द्रोह केलेला आहे आणि तो द्रोह आम्हाला मान्य नाहीये. दुसरा मुद्दा, या सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्याक नावाची समिती कॉलेजमध्ये येते आणि ती मूल्यांकन करते कॉलेजचं. न्याकमध्ये एखाद्या महाविद्यालयाला A+ जर दर्जा मिळाला तर गव्हर्नमेंट म्हणतंय नवीन कायद्यानुसार की तुम्ही आता इलिजिबल झालात स्वतंत्र व्हायला. म्हणजे आजवर ते पारतंत्र्यात होते सरकारच्या अनुदानावर. म्हणजे सरकार एखाद्या शिक्षण संस्थेला अनुदान देतंय म्हणजे काहीतरी उपकार करते असं सरकारला आणि या राज्यकर्त्यांना वाटतंय. ते काय म्हणू लागलेत, A+ दर्जा तुम्हाला भेटला तर तुम्ही ऑटोनॉमी घेण्यासाठी मोकळे झालेला आहात, तुम्ही प्रस्ताव तुमचा टाका. हे आपल्याला अपेक्षित नाहीये. म्हणजे पूर्णपणे खाजगीकरण करायचं शिक्षणाचं. शिक्षणाला वस्तू म्हणून यांनी या सगळ्या भांडवली व्यवस्थेमध्ये बाजारात उभं केलेलं आहे, जे की आपण जे ध्येय धोरणं स्वीकारलेले आहेत शिक्षणाच्या बाबतीत त्याला सगळं म्हणजे यांनी सगळ्या त्या ठिकाणी पायदळी तुडवलेलं आहे. यामधला सगळ्यात घातक प्रकार जो आहे ऑटोनॉमी मधला तो आहे फायनान्शियल ऑटोनॉमी. फीस किती असेल, एक्झाम फी किती घेणार आम्ही, ट्युशन फी किती घेणार, या सगळ्या प्रकारच्या फीस ज्या आहेत या सर्व ठरवण्याचे अधिकार मॅनेजमेंटला जातील आणि अनुदान वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं विसरून जाणार. आणि या सगळ्या प्रक्रियांवर त्यांनी अंमलबजावणी ऑलरेडी सुरू केलेली आहे. CHB वर टीचर्स आहेत, मी पण केलेलं आहे, आपल्यापैकी अनेक लोक असतील, हा त्याच्यातलाच प्रकार आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर शिक्षकांची नेमणुकी करणं हा त्याच्यातलाच प्रकार आहे. 2-4 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 6 महिन्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करणं NEP-चा परिणाम आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हे केलं. आणि दुसरी एक गोष्ट आहे अजून याच्यामध्ये, ती अशी आहे की 3000 पेक्षा कमी संख्या असलेलं महाविद्यालय ते बंद करणार आहेत. त्याच्यामध्ये तरतूद आहे की 3000 पर्यंत जर संख्या असेल तरच तुमचं महाविद्यालय राहील, नाहीतर काय बंद होईल किंवा मर्ज केलं जाईल. शाळांच्या बाबतीमध्येही तेच आहे. हा निर्णय आल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारला त्याची जास्त घाई झालेली आहे. 2022 मध्ये त्यांनी GR काढला आणि जवळपास 15,000 सरकारी मराठी शाळांना बंद करण्याचं कटकारस्थान त्यांनी रचलं, ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे.
नंतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला, शिक्षण अभ्यासकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर मग त्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि दुसरा निर्णय आणला, शाळा दत्तक योजना. म्हणजे शाळाबंदीला तुमचा विरोध आहे, मग ठीक आहे, थोडीशी आपण काय करू, ती योजना सौम्य करून टाकू. सौम्य प्रकारची शिक्षा जशी असते तशा प्रकारे त्यांनी दत्तक योजना आणली. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काय घटना घडली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तिथे एक शाळा त्यांनी अदानी ग्रुपला चालवायला दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं शाळांना बंद करायचं कटकारस्थान यांनी रचलेलं आहे. मला आपलं सगळ्यांचं लक्ष या गोष्टीकडे ओढायचंय की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगर परिषदेच्या शाळा असतील किंवा खाजगी विनाअनुदानित शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील, या शाळांमध्ये शिकणारा वर्ग नेमका कोणता आहे आणि या शाळा कुठे आहेत. या शाळा आहेत पाड्यावर, आदिवासी पाड्यांवर, तांड्यावर, वस्त्यांवर, मोहल्ल्यामध्ये, दलित वस्तीमध्ये, मुस्लिम समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या मोहल्ल्यामध्ये. म्हणजे या सगळ्या शाळांमध्ये शिकणारा वर्ग हा कोणता आहे, बहुजन वर्ग आहे, जो की आजवर या व्यवस्थेने त्याला नाकारलेलं आहे. आणि त्यांना बाबासाहेबांच्या संविधानानं शिकायची जी संधी दिलेली होती ती संधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न हे करत आहेत. कॉन्व्हेंटच्या इंग्लिश स्कूलमध्ये या वर्गातून आलेला विद्यार्थी शिकत नाही, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण पण फार कमी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर जे गदा चालवलेला यांनी, जे बुलडोजर चालवलेले, हा बुलडोजर कुठल्या वर्गावर आहे हे आम्हा सगळ्यांना लक्षात येईल. ऑनलाईन शिक्षणाबद्दल देखील ते म्हणतात 40% ऑनलाईन शिक्षणाची सक्ती त्यांनी केलेली आहे आणि ऑफलाईन 60%च. म्हणजे पुढे जाऊन या शाळा महाविद्यालयांच्या इमारती राहतील की नाही हा देखील धोका आहे. आज माझ्या पहिल्या पॉइंटमध्ये मी सांगितलेलं होतं की आपल्या देशामध्ये केवळ 9% शाळांमध्ये कॉम्प्युटरची सुविधा आहे. 91% शाळा आजही कॉम्प्युटरपासून वंचित आहेत. आणि तुम्ही कुठल्या डिजिटल शिक्षणाचा स्वप्न आज घेऊन चाललेला आहात. ही सगळी प्रक्रिया बनवताना, हा सगळा ड्राफ्ट बनवताना टोटल संघी मानसिकतेतून हा ड्राफ्ट बनवलेला आहे. संघी मानसिकतेतून याचा जर बारकाईनं आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टींमध्ये RSSचा छुपा अजेंडा आपल्याला लक्षात येतो. आणि तो हाणून पाडणं आजच्या शिक्षण चळवळीसमोरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि ते चॅलेंजेबल पण आहे. तुम्ही आम्ही सर्वजण मिळून या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी शिक्षणाचा विस्तार आणि शिक्षणामध्ये समाजातला सर्वात शेवटचा घटक कसा टिकून राहील यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. ती आपली एकजूट आपण कायम ठेवूया एवढी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद रोहिदासनी शालेय पातळीपासून PG आणि UGच्या शिक्षणाची काय अवस्था आहे आणि काय होऊ पाहत आहे आपल्या समोर याची अगदी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. मी त्याचे आभार मानतो. यानंतर मी आमंत्रित करतो न्यू स्टुडंट अँड युथ फेडरेशनचा प्रथम नाईक, जो SP कॉलेज पुणे या ठिकाणी BSc फिजिक्स करतो, शिक्षणासोबतच न्यू स्टुडंट अँड युथ फेडरेशनचं कार्य पण करतो. प्रथम नाईकला मी विनंती करतो की या विषयाला घेऊन आपली त्यांनी मांडणी करावी. मला माहिती आहे आता दुपारी जेवण झालेलं आहे. सगळ्यांनी मराठवाड्यातले डेलिकेसीज टेस्ट केल्यात आहेत आणि त्याच्यानंतर एक झोपेचा अंमल आपल्यावरती चढलेला आहे. पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे जिच्यावरती आपण सातत्याने जागृतपणे आणि जागर होऊन काम केलं पाहिजे, जे आपल्याला आपली परंपरा फुले शाहू आंबेडकर बुद्ध चारवाकपासून शिकवतात. तर आणि मराठवाडा त्यातल्या त्यात औरंगाबाद म्हणूनचं स्पेसिफिकेशन की या भूमीनी, या मातीनी एक शिक्षणासाठीचा खूप मोठा संघर्ष बघितलेला आहे. एक रॅडिकल आंबेडकरी चळवळ जी शिक्षणासाठी इथे उभी राहिलेली आपण बघितलेली आहे. तर जी आपण बाहेर बघितलं की शहीद स्मारक इथं लावलेलं आहे, त्याच्यावरती पोचराम कांबळे असोत की गौतम वाघमारे यांच्यापासून मवाडी यांच्यापर्यंतचे सर्व शहीदांची नावं आहेत. तर त्यांचं नावच त्यांना आठवत, त्यांचा संघर्ष आठवत आणि तो कॅरी करत आपण एकदा एक घोषणा देऊयात जी आपल्या लढ्याला कायम प्रेरणा देत आलेली आहे, जी आपल्या रक्तामासूतून घामातून आपण कायम त्या लढ्याच्या केंद्रस्थानी ठेवलेली आहे, जी आपला सन्मान आहे, स्वाभिमान आहे. जय भीम, जय भीम. येस, मी आता मांडणी सुरू करतो. आता या मंचावरती आपण सर्वांनी रोहिदासची मांडणी ऐकली, ज्याच्यामध्ये त्याने आपल्याला एक NP एक विषय म्हणून की बहुजन मुलांची किंवा स्टुडंट्सची ज्या प्रकारे शिक्षणातून
वगळण्यात येत आहे, त्यांना शिक्षणातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. ह्याची एक स्पष्ट आकडेवारी जी SC ST आणि OBC मुलांची आहे ती त्याने मांडली, जी चर्चेला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाची आहे. आणि तीच मी पुढे कॅरी ऑन करत याच्यावरती न्यू सोर्स अँड फेडरेशन या संघटनेचं काय मत आहे ते मांडेल. आणि एकूणच विद्यार्थी संघटनांनी या ड्राफ्टचं किंवा या जे बिल पास केलं गेलेलं आहे, ज्या प्रकारे पास केलं गेलं आहे त्यापासूनचं एक क्रिटिकल मांडणी आपण जे करूयात, सातत्याने आपण जे करत असतो एक पुरोगामी चळवळ म्हणून, ती चर्चा पुढे घेऊयात. येस. तर रोहिदासने आपल्याला सांगितलं होतं की 2020 मध्ये जुलै महिन्यामध्ये कोविडच्या काळामध्ये, ज्या काळात सर्व देश एका महामारीशी झुंजत होता, लोक घरी होते, बेरोजगार होते, कामावरती जात नव्हते, सर्व देश ठप्प झालेला होता, अशा काळामध्ये संसदेच्या दोन्ही सत्रांमध्ये चर्चा न करता एक प्रकारे हे धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी हे आपल्यावरती थोपवण्यात आलेलं आहे. आणि हे धोरण ते अशा प्रकारे थोपवण्यात आलं की ते मांडण्याचं किंवा मान्य करण्याच्या पलीकडे आपल्याकडे मार्ग नाही उरावा किंवा त्याच्यावरती चर्चाही नाही व्हावी. हा, तर ते आपण जेव्हा आपण या सरकारी धोरणांकडे बघतो त्यावेळेस सरकार आपल्याकडे एक खूप स्पष्टपणे अशा प्रकारे बघतं की विद्यार्थी चळवळ आहे, पुरोगामी विद्यार्थी आहेत, डावे विद्यार्थी आहेत, सरकारचं काहीही धोरण असलं तरी क्रिटिक करा, त्याला केराची टोपी दाखवा, आणि अशा प्रकारे हे विद्यार्थी असे करत असतात, असं सरकारची आपल्याकडे बघायची भूमिका असते. पण असं आपण करतो का? असं आपण करत नाही. आपण असं का करत नाही? कारण आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, सत्यासत्याची मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. ज्या आजच्या विद्रोहाची थीम आहे, टॅगलाईन आहे. आपण गोष्टींविषयी जाणून घेतो, समजून घेतो, त्याची पडताळणी करतो आणि मग त्याच्यावरती बोलतो. त्याच्याशिवाय आपण बोलत नाही. ती आपली परंपरा नाही, ती वेगळ्यांची परंपरा आहे. हा, तर या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते आपल्याला काय सांगतात, त्या आपल्या पुढे काही मुद्दे मांडतात. हे ज्यावेळेस एज्युकेशन पॉलिसी आपल्या पुढे मांडतात त्यावेळेस ते आपल्या पुढे काय मांडतात? ते आपल्या पुढे मांडतात की आतापर्यंत जी शिक्षण व्यवस्था होती ती एक प्रकारे हळूहळू चालत आली, ढकलगाडीसारखी चालत आलेली होती, ती देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी नाहीये. आणि म्हणून आम्ही एक नवीन शिक्षण व्यवस्था घेऊन येत आहोत, जिच्याद्वारे आपण जागतिक शैक्षणिक महासत्ता बनू आणि ती बनवू शकतो, अशा प्रकारे ते आपल्याकडे मांडतात. मग आपण समजून घेऊयात की या शिक्षण व्यवस्थेमध्ये नक्की ते काय म्हणतात आहेत की ज्याच्याकडून आपण जागतिक पातळीवरची शैक्षणिक महासत्ता बनवू. तर ते याच्यामध्ये काय म्हणतात? ते म्हणतात की आतापर्यंत जे शाळा आहेत तर त्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन नाहीये, जो आपला पण मुद्दा आहे का नाहीये? आहे का नाहीये? टेक्निकल एज्युकेशन नाहीये, शिक्षक नाहीयेत, प्रशिक्षित शिक्षक नाहीयेत, आणि विद्यार्थी पटसंख्या जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. गुड, या विषयांवरती चर्चा व्हावी आणि याच्या सोल्युशनसाठीचं हे दिलं जावं. मग ते आपल्या पुढे काय म्हणतात? ते आपल्याला म्हणतात की आम्ही एक अशा प्रकारचं टेक्निकल एज्युकेशन एक टेक्स्टबुक ड्राफ्ट करू ज्याच्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनला वाव असेल, ज्याच्यामध्ये आतापर्यंत झालेली भारतातली चिकित्सा ही अंतर्भूत असेल, आणि त्याचसोबतच आत्ताचं जे मॉडर्न एज्युकेशन आहे त्याला एकत्र करून एक नवीन टेक्स्टबुक आणि नवीन करिक्युलम आणून त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि सामाजिक विकास घडवून आणू. हे योग्य आहे ना? विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? मग ते त्याच्यामध्ये काय म्हणतात की आम्ही 6व्या वर्गापासून टेक्निकल बेस्ड एज्युकेशन आणू, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टेट इंटर्नशिपद्वारे टेक्निकल कामाची माहिती मिळेल. ते पुढे म्हणतात की आम्ही शाळांमध्ये डिजिटली एज्युकेशन शिकवू, त्याच्यामध्ये ते मग ते वायफाय पासून ते प्रोजेक्टर मधून शिकवण्यापर्यंतचा मुद्दे मांडतात. हे सगळं बरोबर आहे, पण हे फक्त ते सांगण्यापुरतं बोलतात. याच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला एक चिकित्सक परंपरेचे वारसदार म्हणून समजून घ्यावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की ते काय म्हणतात की आम्ही खेड्यापाड्यातल्या ज्या शाळा आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या घराच्या जवळ आहेत, त्या इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला डेव्हलप नाहीच आहेत डेव्हलप. मग काय करणार?
वीस पट संख्या असणाऱ्या शाळा किंवा ज्या शाळेमध्ये 20 पट संख्येपेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशा शाळांचं एक क्लस्टर किंवा अशा काही शाळांचा ग्रुप बनवून ते एका ठिकाणी एकत्रित आणून मग त्या एका ठिकाणी शाळेचा विकास करणार. मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणणार, त्याच्यामध्ये प्रोजेक्टर आणणार, त्याच्यामध्ये वायफाय आणणार आणि हे सगळं आणून ती शाळा तिथं बनवणार. आणि काय करणार, बाजूच्या सगळ्या शाळा बंद करणार आणि तिथे येऊन मग विद्यार्थ्यांनी शिकावं आणि तिथं त्यांनी त्यांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास करून घ्यावा. पण हे योग्य आहे का, तर नाही, हे चुकून पण योग्य नाहीये. कारण की राईट टू एज्युकेशन जो आपल्या संविधानामध्ये आपला अधिकार आहे, जो 2009 मध्ये आपण आपल्या विद्यार्थी चळवळीने लढून मिळवलेला आहे, तोच इथे पायमल्ली केली जाते. एक प्रकारे संविधानाची पायमल्ली इथे ही तरतूद करत आहे. ती कशा प्रकारे, तर राईट टू एज्युकेशन हे सांगतं की प्राथमिक शाळा जी पहिल्या टप्प्यातली शाळा असते ती घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती पाहिजे. त्याच्या पुढचा जो शिक्षणाचा टप्पा असतो ती 3 किलोमीटरच्या अंतरावरती पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढच्या टप्प्यावरची 8 किलोमीटर अंतरावरती पाहिजे. पण हे सगळं, या सगळ्या धोरणाला, या फंडामेंटल राईटला केराची टोपली दाखवत हे NEP मध्ये म्हणतात की आम्ही शाळा 20 किलोमीटर लांब घेऊन जाऊन तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना आणू आणि तिथे डेव्हलप करून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करू. पुढे ते मानतात की आम्ही भारताची आतापर्यंतची भारताची परंपरा राहिलेली आहे तिचा प्राचीन परंपरेचा मिलाफ आणि आत्ताचे मॉडर्न एज्युकेशन यांचा मिलाफातून नवीन करिक्युलम आणू. या करिक्युलम मध्ये काय असणार आहेत, तर वेद, स्मृती आणि श्रुतींपासून त्या गोष्टींना एकत्र घेऊन ते नवीन करिक्युलम आणणार आणि त्याला ते नाव काय देतात, इंडियन नॉलेज सिस्टीम असं गोंडस नाव ते त्याला देतात आणि त्याच्याद्वारे तो त्यांचा अजेंडा ते पुढे फिरवताना आपल्याला दिसतात. हे करत असताना मग आपल्याला हा नक्कीच प्रश्न पडलेला आहे की वेद, स्मृती आणि श्रुती ही आपली परंपरा आहे का फक्त, तर नाही. वेद, स्मृती, श्रुतीच्या पलीकडे आपल्याला बुद्ध चार्वाक यांची परंपरा आहे. जो बुद्ध प्रतित्व समुत्पाद मानतो, जो चार्वाक जडवाद मानतो, हे जर करिक्युलमचा भाग नसतील तर मग वेद, स्मृती, श्रुती यांना करिक्युलमचा भाग असण्याचा काही अधिकार नाहीये. पण हे सर्व गोष्टी आहेतच. याच्यातनं त्यांचा जो सातत्याने त्यांचा प्रयत्न राहिलेला असतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न राहिलेला आहे इथल्या बहुजन समाजावरती त्यांचा वैचारिक प्रभुत्व निर्माण करण्याचा, वैचारिक प्रभुत्व बिंबवण्याचा, तो पडदा इथं फाश होतो जेव्हा ते स्मृती श्रुतींपासून फलज्योतिष आणि योगांसारख्या गोष्टी करिक्युलम मध्ये आणतात, NEP मध्ये आणतात आणि मुलांना त्याच्यासाठी गुण दिले जातात. योगा केले की तुम्हाला 2 क्रेडिट मिळतात आणि नाही केलं तर मग तुम्ही फेल होता आणि तुमचा बॅकलॉग लागतो. ही आताची सध्या परिस्थिती आहे, जे पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये होतं, जे SP मॉडर्न फर्ग्युसन पासून इतर सर्व कॉलेजेसमध्ये होतं. हे याच्यातून त्यांचा तो ब्राह्मणी अजेंडा किंवा ब्राह्मणी चेहरा आपल्या पुढे उभा राहतो आणि मग आपल्याला हे हे शिक्षण धोरण का बदललं जातं याची आपल्याला निष्पत्ती होते. आणि इथून रोहिदासनंच तो मुद्दा मांडला होता की शाळांना दत्तक दिलं जातं, शाळांना चालवण्यासाठी दिलं जातं आणि ऑटोनॉमी जी दिली जाते इकॉनॉमिक टर्मवरती ती, या सर्वांच्या द्वारे आपण हे वरवर दिसतं आपल्याला, आपण भांडवलदारांचं हित म्हणून, पण त्या अगेन्स्ट अजून एक गोष्ट आपल्याला इथं महत्वाची लक्षात घ्यावी लागते आणि ती कोणती असेल तर सरकारचं जाणीवपूर्वकरित्या शैक्षणिक क्षेत्रातून स्वतःचं अंग बाजूला काढून घेण्याची कृती. मुळातच शिक्षण ही एक सामाजिक गुंतवणूक आहे, ती भांडवली गुंतवणूक नाही. शिक्षणाचा मूळ उद्देश हा देशातील विद्यार्थी, देशातील तरुण जी उद्या जाऊन देशाची खरी शक्ती बनणार आहेत, खरी ताकद बनणार आहेत, जे देशाला नवीन भविष्य दाखवणार आहेत, प्रगत जागृत भविष्य दाखवणार आहेत, त्यांना घडवण्याचं एक सगळ्यात महत्वाचं साधन कोणतं असेल तर ते शिक्षण आहे. आणि अशा शिक्षणालाच एक प्रकारे भांडवली गुंतवणूक म्हणून बघितलं जातं. का बंद केल्या जातात खेड्यापाड्यावरच्या शाळा? कारण की तिथला शिक्षणातला खर्च सोसवत नाहीये असं सरकार मानतं. तर शाळा चालवण्यासाठीचा खर्च सोसवत नाहीये, झेपत नाहीये असं सरकार मानतं. पण त्याच वेळेस मोठ्या मोठ्या भांडवलदारांचे, अडाणी, अंबानी, बिर्लांपासून यांचे कर्ज सातत्याने सरकार माफ करत असतं आणि त्याचा कुठेच बजेटमध्ये उल्लेख होत असताना आपल्याला दिसत नाही. हे ह्याच्यातून सरकार जे शिक्षणाकडे किंवा लोकांच्या एकूणच इसेन्शियल गरजेकडेच किती भांडवली दृष्टीने आणि किती दुकानदारी पद्धतीने बघतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच वेळेस आपण हे पण समजून घेतलं पाहिजे की ही व्यवस्था म्हणूनच
ही भांडवली आहे, हिचा गाभा भांडवली आहे, हिचं मुळाचंच स्वरूप हे राहिलेलं आहे की कोणतीही गोष्ट असू ती मानवी जीवनासाठी कितीही आवश्यक असली तरी तिचा उपयोग हा आपल्या भांडवली नफ्यासाठी कशा प्रकारे करून घेतला जाईल हाच या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असतो. आणि ते करत असताना ती सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींमधून उड्या मारत कपड्यांपासून किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांपासून किंवा वीजपासून, आता विजेचा सध्याचा प्रश्न ह्याच्यावरती आहे, ऐरणीवरती आहे, जो आपल्या पुढे उभा आहे. इसेन्शियल्स गरजेंनाच क्रयवस्तुकीकरण करून त्यांच्यातून नफा मिळवण्याचं ध्येय जे असतं भांडवलशाहीचं तेच इथून साध्य केलं जातं. त्याच प्रकारे मग या धोरण आणि दिशा सरकारची किंवा ओव्हरऑल गोष्टींची ठरवली जाते आणि ती आपल्यावरती थोपली जाते. या गोष्टींमधूनच एक प्रकारे आपल्याला शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर ढकललं जातं. ज्यावेळेस शिक्षणावरचा जबाबदारी सरकार काढून घेतं त्यावेळेस तिथं भांडवलदार एंटर करतात आणि ज्यावेळेस भांडवली गोष्टी तिथे एंटर करतात त्यावेळेस गणित नफ्याच्या भोवती फिरतात आणि नफ्याच्या भोवती गणित फिरल्याच्या नंतर मग त्याच्यातून होती फी वाढ, त्याच्यातून होतात मग वाढतात शैक्षणिक कर्ज, त्याच्यातून होतात मग ड्रॉपआउट्स आणि त्याच्यातूनच मग एक प्रकारे शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत समाज तयार होतो. ज्यावेळेस शिक्षणाच्या प्रवाहातून हे बहुजन वर्ग बाहेर पडतो त्यावेळेस. आत्ताच थोड्या वेळा आधी शैक्षणिक कर्जांची आकडेवारी पाहिली. गेल्या थोड्याच वर्षामध्ये शिक्षणाचा जो शैक्षणिक कर्जांचा रेट आहे तो 400% वाढलेला आहे. म्हणजे एक वर्ष आधीचे जर 4 विद्यार्थी घेत असतील, एक विद्यार्थी घेत असेल शैक्षणिक कर्ज तर आज ते 100 विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेत आहेत. त्यांच्यावरती ही परिस्थिती काय येते कारण शिक्षणाचं एक सातत्याने होत असलेलं भांडवलीकरण आणि त्याच्यातून सरकार काढून घेतलं असतं त्याचा हात. या सर्व या आर्थिक बाबीतून बहुजन समाजाला एक जो कष्टकरी बहुजन समाज आहे जो दररोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष करत असतो त्याच्या मुलांना या आर्थिक बाबीतून शैक्षणिक क्षेत्रातून बाहेर काढलं जातं. दुसरं जसं मी IKS बोललो त्याच प्रकारे की सांस्कृतिक आणि वैचारिक आक्रमणं करून एक प्रकारे ती शाळा कॉलेजेसमध्ये जी उच्चवर्णीय आणि तिथली सदाशिव पेठचा उल्लेख सरांनी केला होता. सदाशिव पेठ आणि चुडत्या भागातून तत्सम विद्यार्थी शाळांमध्ये येतात, ते त्यांचं स्वतःचं स्वतंत्र कल्चर घेऊन जातात आणि ज्यावेळेस मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून आमचे विद्यार्थी तिथे जातात त्यावेळेस त्यांच्यावरती तो एक डॉमिनन्स असतो त्याच्यासोबत आजची शिक्षण व्यवस्था डील करू शकत नाहीये. तो कॉन्फिडन्स इथल्या विद्यार्थ्यांमध्ये देऊ शकत नाहीयेत की तिथं त्यांच्या शेजारी त्या बाकावरती त्यांच्या शेजारी तिथं पुण्यातल्या विद्यार्थ्यांसोबत इथले विद्यार्थी बसू शकतील. आणि हे शिक्षण व्यवस्था म्हणूनचं फेल्युअर आहे आणि हा NEP मधून वगळलेला भाग आहे जो विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, ते जाणीवपूर्वक दिलं जात नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होत असेल तर आपल्या पुढे पायल तडूंपासून रोहित वेमुलांपर्यंतची उदाहरणं आहेत जिथं मानसिक दृष्ट्या छळ करून विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि त्याद्वारे बहुजन वर्गातून येणारे विद्यार्थी आणि पुढचे विचारवंत संपवले जातात. डॉक्टर पायल तडवी या डॉक्टर होत्या आणि रोहित वेमुला PhDचा विद्यार्थी आपल्या सर्वांना माहित असेल. या व्यवस्थेत या ओव्हरऑल राजकीय परिस्थितीमध्ये आणि सामाजिक परिस्थितीमध्ये अशा प्रकारची धोरणं आणून जी NEP सारखी जी बहुजन विद्यार्थ्यांना वगळतात आणि त्याचसोबत हा स्वतंत्रपणे NEPचा मुद्दा नाही तर याला टोटॅलिटीमध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की NEP, UCC आणि कामगार कायदे ह्या 3 गोष्टी एकत्र येतात आणि तीनही गोष्टी कुणाच्या मुळावरती उठलेल्या असतील तर त्या बहुजन वर्गाच्या मुळावरती उठलेल्या आहेत. आणि या टोटॅलिटीमध्ये आपल्याला समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थेचा फोलपणा, तिचा भांडवली आणि ब्राह्मणीपणा आपल्या समोर उघड होतो. आणि एक डाव्या चळवळीतले विद्यार्थी म्हणून, पुरोगामी आंबेडकरी विद्यार्थी म्हणून, फुलेशाह आंबेडकरी चळवळीचे विद्यार्थी म्हणून आपल्या पुढे हे सातत्याने एक कर्तव्य राहतं, आपलं वैचारिक आणि सामाजिक कर्तव्य ते राहतं की या प्रकारच्या धोरणांना स्वतंत्रपणे डील करून त्यांच्याशी लढा उभारून आणि जन आंदोलनांमधून त्यांचा विरोध करून त्यांच्याबद्दलची चिकित्सकपणे मांडणी आपण केली पाहिजे, त्यांच्या विरुद्धचे लढे उभारले पाहिजेत. आणि त्याच वेळेस त्यांना टोटॅलिटीमध्ये बघून आपला जो व्यापक जनसंघर्ष आहे जो खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातो, जो समाजवादाकडे घेऊन जातो, तो आपल्याला एकत्रितपणे लढायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्व विद्यार्थी, चळवळीतील कार्यकर्ते, संघटना आणि यांनी एकत्रपणे येऊन याला टोटॅलिटीमध्ये घेऊन जाऊन
त्याच्या विरुद्ध संघर्ष उभारून आणि नवी पर्यायी मांडणी जी भगतसिंग आपल्याला सांगतो, जी फुले आपल्याला सांगतात, जी आंबेडकर आपल्याला सांगतात, ती मांडणं जास्त गरजेचं आहे आणि त्या घेऊन आपण पुढे जाऊयात. शेवटी फक्त इतकंच सांगेन की भगतसिंग असं म्हणतो की विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं खरं काम हे आहे की विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्ट्या विचार करण्याला, देशाच्या अडचणी जाणून घ्यायला, त्यांच्यावरती विचार करायला आणि त्यांची सोडवणूक करण्याचा भाग जर का शिक्षणामध्ये अंतर्भूत नसेल तर मी अशा शिक्षणाला फोल समजतो आणि नेमका हाच भाग NEP मध्ये समाविष्ट नाहीये आणि त्याच्यामुळे हे शिक्षण धोरण देखील फोल आहे आणि त्याच वेळेस ते बहुजनांना या प्रवाहातून बाहेर टाकणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्या विरुद्ध एक व्यापक संघर्ष उभारून, चिकित्सक मांडणी करून याला पुढे एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाऊयात आणि याच्याविषयी नक्कीच पुढच्या काळामध्ये आपण अधिक संघटितरित्या प्रयत्न करूयात. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम. 1990 नंतरच सातत्याने जे काही सरकार येत आहेत त्या सरकारचं धोरणच राहिले की शिक्षण हे खाजगी हातात कसं जाईल. या 90 नंतर एज्युकेशन इज प्रायव्हेट गुड्स, म्हणजे ती खाजगी वस्तू आहे आणि ती खाजगी वस्तू असल्यामुळं ती तुमचा वैयक्तिक उत्कर्ष करते, तुम्हाला वैयक्तिक नोकरी लागेल, तुमचं वैयक्तिक घरदार सुधरेल, म्हणून त्याच्यासाठी सरकार म्हणून आमची ती जबाबदारी नाही त्याच्यावर खर्च करायची, ती तुमची खाजगी जबाबदारी आहे, तुमच्या पॅरेंट्सची जबाबदारी आहे. आणि ह्या भूमिकेतून हे 90 नंतर ही सगळी धोरणं चालू आहेत आणि त्याला मोठी गती देण्याचं काम ह्या मोदी सरकारनं या नवीन शैक्षणिक धोरणापासून केलेलं आहे. आणि प्रथम जसं म्हणतोय तसे आपल्याला अनेक मतभेद असतील, परंतु आता आपली प्राथमिकता असेल की हे जी काही ज्ञानबंदी हजारो वर्षापासून आपल्या बहुजन वर्गावर लादलेली होती, ती ज्ञानबंदी वेगळ्या मार्गानं परत आपल्यावर लादण्याचा कार्यक्रम चालू आहे. तो जर थांबवायचा असेल तर आपल्या सर्व विद्यार्थी संघटनेला एकत्र येऊन हा जनलढा उभारावा लागेल. धन्यवाद. प्रथम यानंतर मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया AISFचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर, जे की नागपूरला असतात, त्यांचं MA राज्यशास्त्र झालंय आणि सध्या ते कायद्याचं शिक्षण घेत आहेत, तृतीय वर्षात आहेत, असे वैभव चोपकर AISFचे राज्याध्यक्ष, याला विनंती करतो की वैभवला की आपण या परिसंवादात मांडणी करावी. आपण सर्वांचे, तरुणांचे प्रेरणास्थान शहीद आजम भगतसिंग यांना मी क्रांतिकारी सलाम करतो. आज त्यांच्याच नावानं या विचारपीठाच्या सुद्धा नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे, मंचाचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे. अशा लाखो हजारो दिलांच्या मनावर राज करणाऱ्या शहीद आजम भगतसिंगांना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. आदरणीय मंचावर विराजमान असलेले संपूर्ण अतिथीगण आणि संघर्षाचे आमचे सोबती असलेले आमचे तळपदार युवा मित्र, जे MP स्टेट आहे, MP मध्ये त्यांनी काय केलं की PM कॉलेज एक्सेलन्स नावाचा प्रोग्राम केला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या कॉलेजेसला, गव्हर्नमेंट कॉलेजला हाय क्लास बनवू, कर्ज घ्यायला सांगितले, सर्व केले आणि आज त्या विद्यार्थ्यांच्या फीस वाढीचा सुद्धा त्या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला दिसतो. दुसरी आपल्या राज्यातली गोष्ट आहे IITs. या देशातल्या 4 ते 5 IITsला यांनी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा कर्ज दिला. त्यांना सांगितलं की तुम्ही हाय क्लास टेक्नॉलॉजी आणि तमाम आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करा आणि दरवर्षी जे आहे 50 कोटी रुपये म्हणजे कर्जाच्या मूळ कर्जाच्या 10% जे आहे अमाऊंट त्यांना द्यायचे आहे, 50 कोटी. आता IIT बॉम्बे कडे 50 कोटी दरवर्षी द्यायला कुठून पैसा येणार आहे आणि त्यांनी काय केली, फीस त्या ठिकाणी वाढवली आणि अनेक विद्यार्थी संघटनांनी त्या ठिकाणी प्रोटेस्ट केला, पण पाहिजे तसा त्या प्रोटेस्टला यश मिळालं नाही. शेवटी तुम्हाला सांगू इच्छितो की द वायरची न्यूज आहे की अनेक OBC SC ST विद्यार्थ्यांनी ड्रॉप आउट केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं शिक्षण महाग करणे, शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवणे च्या कट कारस्थान जे आहे या सरकारच्या आहे. बंधू आणि भगिनींनो, आम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे की हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे मॉडर्न मनुस्मृती आहे, पण हे फक्त मॉडर्न मनुस्मृती नाही तर हे कॅपिटलिस्ट
पॉलिसी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. परकीय भांडवलाचा प्रभाव या पॉलिसीवर आहे. वेगवेगळे जे विदेशी विद्यापीठ आहेत ते भारतात येत आहेत. WTO, वर्ल्ड बँक, IMF सारख्या संस्था या एज्युकेशनसाठी फंडिंग करतात आणि ते त्यांच्या पद्धतीनं परकीय भांडवलाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या हिशोबानं ते लोक हे करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाला स्किल एज्युकेशनचा मुद्दा सांगितला. यांच्या कट कारस्थान तेच आहे की लोकांना एज्युकेशन घ्यायचे नाही, म्हणजे थांबून ठेवायचं आणि त्या माध्यमातून यांची साजिश आहे चीप लेबर यांना मॅडम निर्माण करायचे आहे. चीप लेबर निर्माण करून आपले जे मित्र आहेत अदानी, अंबानी आणि मोठमोठे भांडवलदार त्यांना सस्ता लेबर उपलब्ध करून देण्याचा हा कट कारस्थान या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हे सरकार करू पाहत आहे. तेव्हा या सुद्धा दृष्टीनं म्हणजे नुसतं मनुस्मृती आणि ब्राह्मणी हे पॉलिसी नाही, तर ही भांडवलदारी व्यवस्थेनं ग्रासलेली पॉलिसी आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातील एकूणच या हल्ल्याला आपल्याला थांबवण्यासाठी आणि जे शाहू आंबेडकरी फुलांची जी हे आहे चळवळ आहे किंवा शिक्षणाची जी परंपरा आहे तिला व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी आपण सर्वांना आपले सर्वांचे हेवे दावे सोडून म्हणजे संघटना म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमच्या संघटनेचा नाव झाला पाहिजे किंवा आमच्या संघटनेचा त्या ठिकाणी झेंडा दिसत नाही, बॅनर नाही म्हणून आम्ही आंदोलनाला येणार नाही किंवा आम्ही विरोध करणार नाही, अशा प्रकारचे कुठलेही हेवे दावे ठेवण्याची आता वेळ नाही. आणि इथं बसलेल्या तमाम लोकांना मला हे सांगायचे आहे की शिक्षण आता फक्त विद्यार्थी संघटनांचाच मुद्दा नाही, तर हा तुमचा सुद्धा मुद्दा आहे, तुमच्या सुद्धा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही ही जबाबदारी फक्त आमच्यावरच न सोडता तुम्ही सुद्धा या शिक्षण वाचवण्याच्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालो पाहिजे. आणि प्रत्येक गरीब